नमस्कार. आज बनवूया सोयाबीनची भाजी. ही एक मोठी वाटी ना सोयाबीन आहे, 2 ना मीडियम साईजचे कांदे, अर्धी वाटी खोबरे, एक टोमॅटो आहे मीडियम साईजचा, कोथिंबीर लागणार आहे, जिरे आहे, धने आहे 1 चमचा, चिकन मसाला आहे, हळद आहे, मिरची पावडर आहे, कांदा मसाला आहे, मीठ आहे, कढीपत्ता आहे आणि हे काही खडे मसाले घेतलेले, तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी, वेलची. हे सोयाबीन आहे ना, याच्यात गरम पाणी वाटायचं, मीठ टाकायचं आणि 10 मिनिटासाठी ना पाण्यातच ठेवायचं. हे धने, हे जिरे, हे दालचिनी, वेलची हे पण भाजून घ्यायचे, स्लो गॅसवर भाजून घ्यायचे. हे मसाले भाजून झाले आणि हे मसाले ना वाटून घ्यायचे. खोबरं भाजून घ्यायचं, हे पण मिक्सरच्या वाट्यात काढून भाजून घ्यायचं. एक आल्याचा तुकडा टाकायचा, 5-6 पाकळ्या लसणाच्या, झालंय. टोमॅटो टाकायचा, टोमॅटो पण चांगलं परतून घ्यायचं. 2-3 ना कढीपत्त्याची पाने टाकायची. हे सगळं परतून झालंय. मिक्सरमधून ना मसाला आहे ना मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा. सोयाबीन ना भिजलेत, हे ना आता पिळून घ्यायचे. सोयाबीन ना पिळून घेतले. मसाला पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय. कढईत ना तेल टाकायचं, हे तमालपत्र आहे ते पण टाकायचं, कढीपत्त्याची पाने, लाल मिरची पावडर, कांदा मसाला, हा वाटून घेतलेला मसाला पण टाकायचा. तेलावर थंड परतून घेतलं, तेल सुटतपर्यंत मसाला चांगलं तेल सुटले, ते सोयाबीन टाकून घ्यायचे. गरम पाणी टाकून घ्यायचं. त्याला ना 5 मिनिटं उकळून द्यायचं. मीठ टाकायचं, चिकन मसाला टाकायचा, कोथिंबीर, भाजीला ना मस्त तरी आली. Like, comment, and subscribe.